आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। ऑटो रिक्शा मालक व चालकों का बड़ा आंदोलन। दरअसल आज मंगलवार 3 जुलाई 2024 को सोलापुर शहर हुतात्मा चौक से पूनम गेट तक मार्च कर रिक्शा चालक व वाहतुक संगठन संयुक्त कृति समिति की ओर से फिटनेस सर्टिफिकेट पर लगाए जा रहे जुर्माने को रद्द करने की मांग को लेकर आंदोलन कर रहे हैं। इस समय माजी आमदार आड़म मास्टर, संगठन के अध्यक्ष रियाज सैयद, पदाधिकारी, कार्यकर्ता, ऑटो मालक व चालक बड़ी संख्या में उपस्थित हैं। रिक्शा चालक कृती समिति जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। रिक्शा चालक कृती समिति जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। प्रति दिवस फिटनेस व दंड मारणारा अधिकारी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। प्रति दिवस 50 रुपये दंड मारणारा अधिकारी। रिक्षा चालकाविरुद्ध निर्णय लागला आणि परभणी आयुक्तांनी परिपत्रक काढलं, ज्या रिक्षाचं फिटनेस असेल त्यांना दररोज 50 रुपये दंड, आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर 16 सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे। 3 लाखाची रिक्षा, दर दिवसाला बँकेचं कर्ज फेडणं, वरनं या सगळ्या बाकीच्या गोष्टी 100-200 रुपये मिळणं मुश्किल आहे। त्यात 50 रुपये दररोज दंड घेतलं तर हा रिक्षावाला जगणार कसा? आज जवळजवळ 16,000 रिक्षापैकी 6,000 रिक्षाचं फिटनेस नाही। एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं असेल जवळजवळ 60, 70, 80, जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे। ह्या गोष्टी ही जाणून शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही। कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेल भरो आंदोलन केलं। आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल, कलेक्टरला आम्ही भेटणार, त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। केवळ मोर्चाने हा प्रश्न थांबणार नाही। आषाढी एकादशीच्या पूजेकरता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पंढरपूरला येणार आहे। आमच्या 72 रिक्षा चालकांनी निर्णय केलेला आहे, आम्ही रिक्षावर काळे आणि पिवळे झेंडे लावून पंढरपूरला जाणार। किती अडवायचं अडवा, किती बंदोबस्त ठेवायचं ठेवा, किती लोकांना तुरुंगात घालायचं घाला, पण घेराव घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मुख्यमंत्र्याचा घेराव हा कृती समितीने घेतलेला निर्णय आहे, त्याकरता आता मोर्चा आहे। या मोर्चामध्ये भारतीय मजदूर संघाचे नेते प्रकाश आळतकर, कृती समितीचे अध्यक्ष सय्यद साहब, कॉम्रेड सलीम मुल्ला, चंद्रकांत, आमचे हे सगळे लोक याच्यामध्ये सामील आहेत। आता हळूहळू ही एकजूट होत आहे आणि ज्या वेळेला पंढरपूरला घेराव करू त्यावेळेला शासनाची डोळे उघडावं लागेल। मुख्यमंत्र्यांना घेराव घालता नाही, आता अडवतील आम्हाला, आत घालतील आम्हाला, घेराव करणारे घेराव करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही। आमचा रिक्षावाला असा आहे, पोलिसाला जे केस सापडत नाही ते रिक्षावाला उडकून काढतो, एवढा मजबूत रिक्षावाला आहे आमचा। याची काळजी आम्हाला नाही, आम्ही सगळे आत राहू, पण आमचे रिक्षावाले गनिमी कावा वापरतील। शिवरायांनी आम्हाला सांगितलं, गनिमी कावा करा आणि आपलं लढा यशस्वी करा। रिक्षावाल्याला सांगतो, टिळा लावा, विठ्ठल आणि रुक्मिणीचं मूर्ती हातात धरा आणि जावा मुख्यमंत्री।